नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज पाहणार आहेत प्रिन्सेस कटचं ड्राफ्टिंग अँड कटिंग। सगळ्यात आधी आपण आता माप घेऊ। टोटल आपल्या ब्लाउजची लांबी आहे आणि आपण आधी बॅक साइडचं माप टाकणार आहे आणि त्याच्यानंतर फ्रंट साइडचं माप टाकणार आहे। आपली ब्लाउजची टोटल लेंथ आहे 14 इंच, तर आपण 14 प्लस 1 बॅक साइडची उंची घेणार आहे, ही 15 इंच। आणि आपलं मुंडा खोली शोल्डर आहे 5.5 इंच आणि मुंडा खोलीचंही माप आहे आपलं 5.5 इंच। त्याच्यानंतर आपण ही स्ट्रेट रेष ओढून घेणार आहे आधी। त्याच्यानंतर छाती माप घेऊ आपण। आपलं फिक्स छाती माप आहे 9.5 इंच, त्याच्यामध्ये 1.5 प्लस करणार आहे आपण, तर हे येईल आपलं 11 इंच टोटल। आणि त्याच्यानंतर आपण हे छाती मापाचं अंतर घेतलेलं आहे आणि बॅक साइडचा आपण मोंढ्याचा आकार आपला 1.5 इंचाचा घ्यायचा आहे। हे आपलं 1.5 इंचाचं मेजरमेंट। त्याच्यानंतर आपण हा मोंढ्याचा आकार काढून घेऊ आणि त्याच्यानंतर खाली आपण छाती मापापेक्षा 1 इंच कमी घेणार आहे कमर घेर। तर आपलं छाती माप आहे 11 इंच, तर आपण कमर घेणार आहे 10 इंच। आणि हे आपण रेष ओढून घेऊ आधी। आणि बॅक साइडचं आपलं छाती माप आणि हे कमर घेर जोडून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण आता टक्सचं मार्किंग करणार आहे। आणि टक्सचं मार्किंग करण्यासाठी सेंटर पासून आपण 4.5 इंचावर पॉइंट करणार आहे। त्याच्यानंतर आपण हे पेपर कटिंग करत आहे म्हणून आपण 5 इंच घेणार आहे त्याची लेंथ टोटल, आणि इकडनं अर्धा इंच आणि इकडनं अर्धा इंच आपण त्याचं मार्किंग करून घेणार आहे। आणि त्याच्यानंतर आपण हे याचं मार्किंग करून घेऊ टक्सचं। त्याच्यानंतर हे आपण टक्सचं पूर्ण मार्किंग करून घेत आहे। त्याच्यानंतर ही गळ्याची रुंदी घेऊ आपण 2.5 इंच आणि रेग्युलर आपली नेक लेंथ आहे बॅकची 9.5 आपल्याला तयार पाहिजे, तर आपण त्याच्यात पाव प्लस करणार आहेत, म्हणजे 9.25 इंच आपण घेणार आहे। कारण आपण गळा पलटवल्यानंतर 10 वर येतो आणि मग स्टिचिंग मध्ये अर्धा इंच चालला जाईल, म्हणजे बरोबर आपलं 9.5चा गळा तयार होईल। आणि वरच्या पेक्षा पुढे पाव इंच जास्त घ्यायचं हाफ सर्कल प्रॉपर येण्यासाठी। आणि त्याच्यानंतर आपण हे क्रॉस मध्ये आधी जॉईन करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर 6 बॉक्सचा आपण अंतर घेणार आहे गळ्याचा आकार देण्यासाठी। आणि हा झाला आपला गळ्याचा आकार। आणि हे झालं आपलं पूर्ण बॅक साइडचं ड्राफ्टिंग। आता आपण फ्रंट साइडचं ड्राफ्टिंग पाहू। आणि आपलं सेम आपल्याला फ्रंट साइडची लेंथ आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यायची आहे, तर हे येईल आपली 15.5 इंच करेक्ट। आणि त्याच्यानंतर शोल्डर येईल आपलं 5.5 इंच आणि मोंडा खोली पण येईल आपली 5.5 इंच 5.5 इंच। त्याच्यानंतर आपण ही रेष ओढून घेऊ आणि आपला फ्रंट साइडचा मोंढ्याचा आकार आपला 1 इंचाचा येईल। आणि छाती माप आपलं आपण फिक्स छाती मापापेक्षा 1.5 इंच जास्त घेतलेला आहे, तर आपलं छाती माप येईल 9.5 प्लस 1.5 म्हणजे 11 इंच। आणि हे 1 इंचाचा मोंढ्याचा आपला आकार
आणि त्याच्यानंतर हा मुंढ्याचं सेंटर काढायचं. आपलं 5.5 इंच मुंडा खोली आहे, तर आपण घेतलं 2.25 आणि एक बॉक्स आतवर आपण मार्किंग करणार आहेत मुंढ्याचा आकार देण्यासाठी. आणि आता आपण मुंढ्याचा आकार काढून घेऊ आणि इथून स्लाइड तिरपं घ्यायचं आपण. आणि हा मुंढ्याचा आकार करून घ्यायचा. आणि हा झाला आपला मुंढ्याचा फ्रंट साइडचा आकार 1 इंच. त्याच्यानंतर छाती मापापेक्षा कमरघेर 1 इंच कमी घ्यायचं, तर हे येईल आपलं 10 इंच. आणि आपण आता हे स्केलने आधी रेष शोधून घेऊ. आणि छाती माप आणि कमरघेर जोडून. हे झालं आपलं फ्रंट साइडचं बेसिक साचा. आता आपण आधी गळ्याचं मार्किंग करून घेऊ. हे येईल 2.5 इंच. त्याच्यानंतर फ्रंट साइडची आपली ब्लाउजची लांबी गळ्याची लांबी आहे 5.5 इंच, तर हे 5.6 इंच घ्यायचं. आणि त्याच्यानंतर हे 3.5 गळ्याची खालची रुंदी. आणि त्याच्यानंतर हे आपण हे जोडून घेणार आहे. आणि 6 बॉक्सचा आपला गळ्याचा आकार द्यायचा. आणि हा झाला आपला गळा फ्रंट नेक. आणि त्याच्यानंतर इथून 4.5 इंचावर पॉइंट करायचा. आपण आता हे प्रिन्स कटचं माप टाकणार आहे. आणि इथून मुंढ्यापासून जिथे 5.5 इंच येईल, हे कुठलंही माप असू द्या, किती मोठं किंवा लहान, 5.5 इंच जिथे येते तिथे पॉइंट करायचा. त्याच्यानंतर 5 इंचावर वर येऊन इथे पॉइंट करायचं. त्याच्यानंतर इथून ही स्ट्रेट रेष घेऊन घ्यायची आधी. त्याच्यानंतर हा कर्व शेप काढून घ्यायचा. हा झाला आपला. त्याच्यानंतर आपण आता हे प्रिन्स कटचा हे आकार देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर 2.5 वर हे मार्किंग करून घेणार आहेत. आणि इकडनं पाव आणि इकडनं पाव आपण पॉइंट करून घेणार आहेत सगळ्यात आधी. आणि त्याच्यानंतर ही कर्व आकार काढून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण प्रिन्सेस कटचा आपल्याला आकार द्यायचा आहे. हे 1.5 वर पॉइंट करायचा. आणि जे आपण 5 वर पॉइंट केलंय त्या 2.5 पर्यंत पॉइंट करायचं. आणि त्याच्यानंतर हे कर्व शेप मध्ये जोडून घ्यायचं. आणि आता इथे हे आपल्याला जे फ्लॅट वाटत आहे, किंचित आपण इथे पाव इंच समोर येणार आहे. आणि बरोबर आपण प्रिन्सेस कटचा आकार गोल शेप मध्ये काढून घेणार आहे. हे झालं आपलं प्रिन्स कटचा टोटल आकार. आता त्याच्यानंतर आपण इथनं जे आपण 1.5 इथे कट केलंय ते आपण पुढे 1.5 वाढवणार आहेत. इथे 1.5 इंच आपण पुढे वाढवून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर हे जे आपण इथे पाव, इकडनं पाव आणि इकडनं पाव सोडून दिलेलं आहे, ते आपण जे कटिंग मध्ये हे करणार आहेत ते आपण इथे ऍड करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण हे जोडून घेणार आहेत फ्रंट साइडला. आणि त्याच्यानंतर 1/2 इंच इकडनं वरती यायचं आकार देण्यासाठी. आपण कर्व आकार इथे क्रॉस रेष काढून घेणार आहे. आणि इकडनं पण आपण 1/2 इंच वरती येणार आहे मार्किंग करून. त्याच्यानंतर या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत आपण हे क्रॉस मध्ये जोडून घेणार आहे. म्हणजे बॅक साइडची लेंथ आपल्याला बरोबर सेम येईल. आणि त्याच्यानंतर इकडून पण सेंटर पासून इकडनं 1/2 इंच वरती यायचं. हे झालं आपलं फ्रंट साइडचं ड्राफ्टिंग. हे पूर्ण इकडनं हाफ आणि इकडनं हाफ वरती आलो. हे झालं आपलं फ्रंट साइडचं टोटल कटिंग. बाहीचं माप टाकणार आहे. आणि आपली बाहीची लांबी आहे आपली टोटल, आपल्याला तयार बाही
9.5 इंचाची पाहिजे, तर अस्तरची बाही आहे आपली, तर आपण 1 इंच जास्त घेणार आहे. आणि आपलं फिक्स छाती माप आहे 9.5 इंच, पण फिक्स छाती मापापेक्षा बाही रुंदी अर्धा इंच कमी घ्यायची. तर हे झाली आपली 9 इंच बाही रुंदी. त्याच्यानंतर आपण आधी ही स्केलनी रेष ओढून घेऊ. आणि त्याच्यानंतर 3 आणि 3.25 वर पॉइंट करायचा बाहीला आकार देण्यासाठी. हे 3 वर आणि 3.25 वर पॉइंट. त्याच्यानंतर ही सरळ रेष ओढून घ्यायची 3 पर्यंत आणि यानंतर इथे या 3 चा पॉइंट या पॉइंट पर्यंत जोडून घ्यायचा. आपल्याला हे बाहीचा आकार देण्यासाठी हे जोडून घ्यायचंय. आणि ही जी रेष येईल त्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. आता 9.5 चं सेंटर एक्झॅक्ट 4.25 येईल. त्याच्यानंतर अर्धा इंच खालून आणि अर्धा इंच वरतून पॉइंट करून घ्यायचा मोंढ्याचा मागचा आणि पुढचा आकार देण्यासाठी. आणि सेंटर पासून 1 वर पॉइंट करायचं. त्याच्यानंतर जे 3.25 वर आपलं पॉइंट आहे त्याच्यानंतर हे बॅक साइडचं सगळ्यात आधी मोंढ्याचा आकार द्यायचा. हे झालं आपलं बॅक साइडचं मोंढ्याचा आकार. आणि हे आपलं फ्रंट साइडचा आकार द्यायचा याच्यापेक्षा डीप. हे झालं आपलं फ्रंट साइडचा बाहीचा आकार. आणि खालचा आपला दंडघेर येईल 5.5 प्लस 1.5 इंच, तर हे आपण 7 इंच घेऊ. सॉरी, आपला दंडघेर 6 प्लस 1.5 इंच म्हणजे हे 7.5 येईल. त्याच्यानंतर हे आपण रेष ओढून घेणार आहे. त्याच्यानंतर खालचा 3.25 चा पॉइंट आणि खालचं दंडघेराचं पॉइंट आपण जोडून घेणार आहे. हे झालं आपलं 3 याचं ड्राफ्टिंग. आणि आता आपण हे 3 याचा कटिंग पाहू.